नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रहो, आपला आजचा चर्चेचा विषय आहे मराठा आरक्षण आणि जरांगे पर्व. तसं म्हणाल तर मराठा आरक्षणाची मागणी ही काही नवीन नाही. जवळपास 40 वर्षापूर्वी पहिल्यांदा ही मागणी केली गेली. पण या अशा प्रकारच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ज्या प्रकारची मोठाली आंदोलनं लागतात, त्या आंदोलनांमध्ये एक मोठ्या प्रकारचं सातत्य लागतं. तशी आंदोलनं या मागण्यासाठी मधल्या काळात झालेली नव्हती. पण मधून मागणीचे सूर उमटत असायचे. लोक निवेदनं द्यायचे, मोर्चे काढायचे. या सगळ्या बाबी होत गेल्या. पण तरीही आंदोलनाचा दबाव मात्र फारसा या मधल्या काळात कधी निर्माण झालेला नव्हता. गेल्या काही वर्षात मात्र हा दबाव बऱ्यापैकी वाढलेला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात या प्रश्नाची गंभीरता अधिक आहे. त्याला कारणही तसंच आहे. हा जो मराठा समाज आहे, मराठवाड्यातील या मराठा समाजाला अनेक वेळा आर्थिक विपन्नावस्थेला तोंड द्यावं लागतं. मराठवाड्यातली शेती तशी दुष्काळी. शेतीचे पट्टेही फार मोठे म्हणावेत असे नाही. आणि त्यामुळेच शेतीतली नापिकी, दुष्काळ या प्रश्नांमुळे या आरक्षणाची गरज फार तीव्रतेने भासायला लागली होती. आणि म्हणूनच आज मराठा आरक्षणाच्या मागणीने मराठवाड्यामध्ये अतिशय रुद्र असं स्वरूप धारण केलेलं आहे. तसं म्हणाल तर या आरक्षणाच्या मागणीमुळे, आंदोलनामुळे आज मराठवाड्यात, आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं तेव्हा ते कुठल्या एखाद्या परिसरापुरता त्याचा प्रभाव असा मर्यादित राहणारा नसतो. साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रात हा एक अतिशय गंभीर चर्चेचा विषय बनलेला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारलाही अर्थात अतिशय गांभीर्याने आंदोलनाची नोंद घ्यावी लागली. सरकारने त्यांच्या परीने ती घेतली. पण त्यानुसार 2016मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारनं मराठा आरक्षण दिलं. पण पुढे जाऊन ते कोर्टामध्ये टिकलं नाही. 2018मध्ये पुन्हा एक आरक्षण सरकारने दिलं, तेही टिकलेलं नाही. आता पुन्हा शिंदे सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. पण ते जे दिलेलं आहे ते EWS या क्षेत्रातून दिलेलं आरक्षण आहे. काही लोकांचं मत असं आहे की हे आरक्षण देखील कोर्टामध्ये अखेरीस टिकणारं नाही. गेल्या काही वर्षात आंदोलन हे अतिशय तीव्र झालं आहे. या आंदोलनाचे जननायक म्हणून मनोज जरांगे पाटील हे पुढे आलेले आहेत. मराठवाड्यातील लोकांना मनोज जरांगे यांच्यामध्येच आपलं भविष्य दिसायला लागलेलं आहे. म्हणूनच की काय, मनोज जरांगे जिथे कुठे जातील तिथे आज प्रचंड स्वागत त्यांचं होत आहे. मनोज जरांगे हेच अखेरीस आपल्याला न्याय मिळवून देतील आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तडीला लागेल असा एक दुर्दम्य आशावाद मराठवाड्यातल्या लोकांना वाटतो आहे. जरांगे यांचं आंदोलन जवळपास वर्षभर जुनं. पुढल्या महिन्यात या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होईल. या वर्षभराच्या काळात आंदोलनाने अनेक प्रकारचे हेलकावे घेतले. सरकारला जिरीला आणलं, पूर्ण समाज ढवळून काढला. तरीही या प्रश्नाचं निर्णायक समाधान मात्र आजपर्यंत झालेलं नाही. अर्थात त्याला सगळ्या तांत्रिक गोष्टी जबाबदार आहेत. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आरक्षण देता येत नाही. जर दिलं तर ते घटनात्मक तरतुदींमध्ये बसणारं नाही. आणि म्हणूनच हा प्रश्न अद्यापही अनिर्णित स्वरूपाचा पडलेला आहे. यापुढे काय होईल, खरं म्हणजे हे जर याचं उत्तर जर आपल्याला हवं असेल तर आतापर्यंत या प्रश्नाकडे सरकारने कसं काय पाहिलं ते पाहावं लागेल. मनोज जरांगे यांचं आंदोलन जेव्हा सुरू झालं, जोमात आलं, तेव्हा इथे महायुतीचं सरकार होतं. या सरकारच्या काळात मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी जरांगे यांच्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच तो त्यांनी स्वतःच करायला पाहिजे असं नाही. त्यांच्यातर्फे गिरीश महाजन यांनी जरांगे यांच्याशी बोलणी करून पाहिली. अनेक वेळा बोलणी झाली, भेटीगाठी झाल्या. त्यातूनच आरक्षण देण्याचाही प्रयत्न झाला. ते पुढे टिकलेलं नाही.
पण यातून गैरसमज वाढत गेले. न टिकणारं आरक्षण सरकार आपल्याला देत आहे असा समज आंदोलनकर्त्यामध्ये सातत्याने पसरत गेला. त्यातून मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले चढवणं सुरू केलं. त्यामुळे साहजिकपणेच देवेंद्र फडणवीस हे आंदोलन आणि आंदोलनकर्ते यांच्यापासून थोडेसे दूर झाले. नंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करणं सुरू केलं. मनोज जरांगे पाटलांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यातूनच शिंदे सरकारने 10% आरक्षण EWSमधून मराठ्यांना देण्याचं कबूल केलं. पण तरीही आंदोलन थांबलेलं नाही. आता मराठे म्हणजे कुणबी, जे लोक कुणबी आहेत त्यांच्याकडे कुणबी या नावाची सर्टिफिकेट आहेत, त्यांना कुणबी नावाचे दाखले द्यावेत आणि आरक्षण त्यांना द्यावं असा प्रस्ताव पुढे आला. त्यानुसार सरकार कामाला लागलं. जुन्या निजाम स्टेटचा मराठवाडा हा परिसर असल्यामुळे त्या काळातल्या नोंदी कुठे कशा सापडतात ते शोधण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली. शिंदेंनी या संदर्भात मोठं काम केलं यात शंका नाही. पण तेवढ्यांनी होणारं नाही. कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत त्या फार कमी आहेत. त्यातून तोडगा असा निघाला की एक कुणबी नोंद निघाली तर त्या नावाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या नोंदी कुठल्या नावाने या त्या तपासायच्या आणि सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यायचं. जरांगे यांची मागणी अशी आहे की ही सरसकटपणे सगळ्या कुणब्यांना द्यावी. अर्थात या सगळ्या मागण्या मान्य करणं कुठल्याही सरकारला फार कठीण व्हावं. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी कितीही नियमित संपर्क ठेवलेला असला, त्यांच्यामध्ये संवाद जरी चांगला झालेला असला तरी ते काही जुळलेलं नाही. जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करणं हे सरकारला दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. सुरुवातीला सरकारने मराठा समाजाला नाराज करू नये म्हणून काही दिवस जरांगेची सबुरीने घेतलं. त्यांच्या मागण्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण ते होत नाही असं दिसतात जरांगेही सरकारच्या पूर्णपणे विरोधात गेले आणि ज्या शिंदेंनी जरांगेंना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला त्यांचंही मत जरांगेबद्दल पूर्वी जसं पूर्णपणे अनुकूल होतं तसं आता राहिलेलं नाही. सबब महायुतीच्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघाही मोठ्या नेत्यांनी या आंदोलनापुढे आता हात टेकल्याची स्थिती आहे. जरांगेंनी नुकताच एक पुन्हा नवीन अल्टिमेटम दिला आहे. येत्या 20 तारखेपासून ते पुन्हा उपोषणावर जाणार आहेत. अर्थातच आंदोलन फार तीव्र होईल. पुढे विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची तीव्रता ही पूर्वीपेक्षा जास्त राहील यातही शंका नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक घोळ अजून झाला. जरांगेंनी थेट ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आरक्षणाच्या मर्यादाबाहेरचं आरक्षण आम्हाला मंजूर नाही असं सरकारला ठणकावून सांगितलं. अर्थातच त्यांच्या या अल्टिमेटममुळे ओबीसी आणि मराठा असा संघर्ष महाराष्ट्रात उभा झाला. ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे प्रामुख्यानं महाराष्ट्रात ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी जरांगेच्या या मागण्यांचा सरळ सरळ विरोध केला. मग ओबीसी समाजामध्येही एक प्रति आंदोलन उभं करण्याची तयारी सुरू झाली. लक्ष्मण हाके यांना जरांगेच्या विरोधात ओबीसींचं आंदोलन उभं करण्यासाठी सांगण्यात आलं. तेही आंदोलन झालं. हे सगळं दबावाचं राजकारण होतं. पण या दबावाच्या राजकारणातून अखेरीस महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी हे दोन्हीही मोठे समाज आज समोरासमोर उभे ठाकले आहेत. मराठवाड्यातली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये आज असं वाजलेलं आहे, असे संघर्ष इतके विकोपाला गेलेले आहेत की मराठ्यांच्या दुकानातून देखील ओबीसींनी माल खरेदी करू नये किंवा ओबीसींच्या दुकानातून मराठ्यांनी माल खरेदी करू नये. एक प्रकारची सामाजिक बहिष्काराची भावना
आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही परिस्थिती भीषण आहे, स्फोटक आहे. हे जर असंच पुढे काही काळ चालत राहिलं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ते चांगलं असणार नाही. पण जरांगेंच्या आंदोलनापुढे आज सारं सरकार हतबल झालेलं आहे. जरांगेंचा बोलविता धनी कोण याबद्दल खूप काही बोललं गेलं. महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपाच्या सटरपटर आमदारांनी थेट शरद पवारांना यासाठी जबाबदार धरलेला आहे. या आंदोलनाला लागणारं अर्थसहाय्य शरद पवारांकडून दिलं जातं. शरद पवारांकडूनच जरांगेंना सूचना दिल्या जातात आणि त्यानुसार जरांगे आपली पावलं टाकतात. असे अतिशय सुस्पष्ट आणि गंभीर आरोप हे विधानसभेत झालेले आहेत. पण एक दिवस अचानक छगन भुजबळ यांनी सरकारमधील कोणालाही न सांगता शरद पवार यांची भेट घेतली आणि काहीही करा पण हे आंदोलन संपवा अशी त्यांची अर्जव केली. छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते, जाहीरपणे ते जरांगेंचा धिक्कार करत आहेत, जरांगेंच्या विरोधात बोलत आहेत, मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. असं असतानाही छगन भुजबळ यांनी पवारांकडे जावं ही एक आश्चर्याची बाब. त्यांना राजकारण करायचं आहे, त्यांचा हेतू काय ते अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण ज्या शरद पवारांवर जरांगेंचं आंदोलन पेटवल्याचा आरोप होतो त्यांनीच हे आंदोलन आता संपवावं म्हणून प्रयत्न करावे असं सरकारमधलेच एक जबाबदार मंत्री म्हणतात. यातच सरकारची हतबलता दिसून येते. हे सगळं प्रकरण या प्रकारे का बरं पेटलं असावं त्यालाही एक मोठं कारण आहे. भाजपाचं संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण जे आहे हे त्या ठिकाणच्या वर्चस्व ठेवून असणाऱ्या जाती जमातींच्या विरोधातलं राजकारण आहे. भाजपाने महाराष्ट्रात आजवर जे राजकारण केलं ते मराठा वर्चस्वाच्या विरोधातलं केलं. म्हणूनच त्यांनी इथे ओबीसी राजकारणाला पाठिंबा दिला, ओबीसींना संघटित केलं आणि मराठ्यांच्या विरोधातलं राजकारण यशस्वीही करून दाखवलं. तसाच प्रकार राजस्थानात गुर्जर, मीना, हरियाणामध्ये जाट आणि उत्तर प्रदेशात राजपूत यांच्या संदर्भातही भाजपाने हेच केलं. म्हणूनच हे सगळे उच्चवर्णीय समाज आज भाजपाच्या विरोधात गेलेले आपल्याला दिसत आहेत. मराठा समाजाचं आंदोलन हे भाजपाच्या या प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या राजनीतीच्या विरोधाला एक उत्तर आहे. यापुढे काय होईल? जरांगे जसं म्हणतात तसं आरक्षण देणं म्हणजे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कायमची दुफळी माजवणं हे आहे. पक्का आरक्षण हवं असेल तर त्याला घटनादुरुस्ती हाच एकमेव इलाज आहे. ती घटनादुरुस्ती होणारी नाही, कारण नुकताच लोकांना संविधान बदल होणार आहे असा एक मेसेज लोकसभा निवडणुकीतून दिला गेला. तो फेक नॅरेटिव्ह होता असं भाजपा आणि भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांचं म्हणणं आहे. संविधान बदलाच्या या बातम्यांमुळे, या नॅरेटिव्हमुळे भाजपाने आपले हात चांगले शेकून घेतलेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा कुठल्याही कारणाखातर संविधान दुरुस्ती करणं हे भाजपा कदाचित मान्य करणार नाही. अशा परिस्थितीत इलाज फक्त एकच उरतो, आरक्षण प्रश्नाची नव्याने मांडणी करणे. जातिगत जनगणना हा येणाऱ्या नवीन युगाचा, नवीन काळाचा नवीन संकल्प आहे, नवीन मागणी आहे. या मागणीचा जर पाठपुरावा होत गेला तर त्यातून आरक्षणासारखे हे प्रश्न सुटू शकतील. एरवी आरक्षणाचे हे प्रश्न प्रत्येक राज्यात दिवसेंदिवस तीव्र होत जातील आणि समाजातले आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कमकुवत वर्ग जे आहेत त्या वर्गातील एक एक जात आणि जमात आरक्षणाची मागणी करू लागेल. असं जर झालं तर एकूणच आरक्षण या कल्पनेला काही अर्थ उरणार नाही. म्हणूनच आता आरक्षण या संपूर्ण विषयाचा साकल्याने एकदा पुनर्विचार होण्याची गरज आहे.
जरांगे पाटलांचं आंदोलन जर पुन्हा 20 तारखेपासून तीव्र झालं तर परिस्थिती कठीण होईल. एखादं आंदोलन इतके दिवसपर्यंत सातत्याने चालवणं ही सोपी बाब नाही. त्याला लागणारा खर्च, त्यात खर्च होणारी मानवशक्ती आणि त्यात लोकांचं स्पिरिट टिकवून ठेवणं, लोकांना सातत्याने रस्त्यावर ठेवणं, संघर्षरत ठेवणं हे कुठल्याही नेत्यासाठी कठीण काम. जरांगे पाटील हे स्वतःच्या भरोश्यावर किती दिवस सहन करू शकतील? आरक्षणाचा हा प्रश्न आज आपल्याला मराठवाड्यातल्या आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कमकुवत मानल्या जाणाऱ्या मराठ्यांचा वाटतो. पण तो केवळ तेवढाच आहे असंही नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा या आंदोलनाला संपूर्णपणे नैतिक पाठिंबा आहे. मराठा समाजातले अनेक उच्चभ्रू नेते, समाजपुरुष, विद्वान अशा लोकांनी या आंदोलनाला आपला नैतिक पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणूनच आंदोलनाची ताकद ही दिवसेंदिवस वाढती आहे. हा प्रश्न असाच तरंगत ठेवणे, अनिर्णित ठेवणे हे महाराष्ट्राच्या समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने मुळीच चांगलं नाही. आंदोलन जितके दिवस चालेल, आंदोलनातल्या संघटकांचे परस्परांचे संबंध जे आहेत त्यातही अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आज जे लोक आहेत त्यापैकी अनेकांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाने आपल्या दबावामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला चांगलाच हात दाखवला. पण मराठा आंदोलनाचा फायदा ज्या महाविकास आघाडीला झाला, त्या महाविकास आघाडीने अजूनपर्यंत मराठा आंदोलनाबाबत, आरक्षणाबाबत आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. याचाच अर्थ असा आहे की महायुतीतल्या 3 राजकीय पक्षांवरचा आंदोलकांचा विश्वास केव्हाच उडून गेलेला आहे. आता महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांवरही त्यांचा विश्वास फारसा राहिलेला नाही. अशी स्थिती जर येणार असेल तर आंदोलक स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकतात. ही एक भावना त्या आंदोलकांमध्ये चांगल्या प्रकारे प्रबळ होत आहे. 288 जागांवरचे उमेदवार आम्ही पाडू शकतो असं जेव्हा मनोज जरांगे म्हणतात, तेव्हा किमान अर्ध्या जागांवर आम्ही स्वतः निवडणुका लढवू आणि मग त्याचं नुकसान महायुतीला होईल की महाविकास आघाडीला होईल याच्याशी जरांगेंना कर्तव्य उरणार नाही. आरक्षणाच्या मागणीकरता सुरू झालेलं हे आंदोलन एका राजकीय दबाव गटात परिवर्तित होईल की काय, अशी संभावना आज दिसते आहे. ते शरद पवार असोत, महायुतीचे नेते असोत, की समाजातले विद्वान लोक असोत, या सर्वांनी मिळून मराठा आरक्षणाचा हा प्रश्न तडीला लावणं अतिशय आवश्यक आहे. एखादा समाज आपल्या मागण्यांसाठी सतत वर्षभर रस्त्यावर रानोमाळ आहे, ही परिस्थिती सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मुळीच चांगली नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या जबाबदार लोकांनी या बाबीचा गांभीर्यानं विचार करावा आणि मराठवाड्यातली सामाजिक परिस्थिती पूर्वपदावर आणावी, एवढंच आपण म्हणू शकू. बघूया पुढे काय होतं आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.